Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। पुण्यामध्ये जागेचा वाद हा राज्यातील चर्चेचा विषय बनत आहे। यापूर्वी आपण पाहिलं की जैन बोर्डिंग हॉस्टेल संदर्भात झालेला गोखले बिल्डर आणि जैन बांधवांमध्ये वाद हा विकोपाला गेला होता। त्यानंतर पार्थ पवार यांच्या संबंधीने शीतल तेजवानी यांनी केलेल्या महारवतनाच्या जमिनीमध्ये घोटाळा हा अगदी चर्चेचा विषय बनलेला आहे। मात्र आता या महारवतनीच्या जमिनीचा जो वाद शीतल तेजवानींनी पुढे आणला होता, त्याच पार्श्वभूमीवरती आता राज्यातील महारवतनाच्या जमिनी त्या मूळकुळ मुक्त्यार पत्रधारकांना द्याव्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर यांनी केलेली आहे। आता काही वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे। नेमकी त्यांची मागणी काय आहे, किती जमिनी आहे, काय आकडेवारी आहे, समजून घेऊया त्यांच्याकडनं। थँक्यू। महाराष्ट्रामध्ये महारवतनाची जमीन 5,28,000 एकर जमीन ब्रिटिश काळामध्ये दिली गेली होती आणि ब्रिटिश काळामध्ये या जमिनी महार कम्युनिटीला का दिल्या, तर त्याचंही कारण आहे की गावातले जे कोतवाली काम आहे हे काम हे महार कम्युनिटी करायची आणि गावातलं राखण करण्याचं काम ही रामोशी कम्युनिटी करायची। त्यामुळे या दोन कम्युनिटीला जे जसं वरच्या जातीमध्ये इनाम दिले गेली, पाटील, देशमुख, कुलकर्णी, तसंच ज्या खालच्या जातीमध्ये महार आणि रामोशी कम्युनिटीला या जमिनी दिल्या। तर या जमिनी महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातले उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातला उत्तर कर्नाटक अशा या भागामध्ये आहेत। त्याचं कारण असं की मुंबई रिजन त्या काळामध्ये होता, त्या मुंबई रिजनमध्ये या जमिनी ब्रिटिश सरकारने त्यावेळेला दिल्या आणि त्या ठिकाणी जे जे संस्थानिक होते त्या संस्थानिकाच्या मार्फत याचं जमिनीचं अलॉटमेंट या लोकांना झालं। त्याला महारवतनाची जमीन असं म्हटलं जातं। जी ब्रिटिशकालीन होती का हा महारवतनाचा काळ हा राज्यांपासून म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून दिला गेला होता। त्यानंतर ब्रिटिश कालांनी पण म्हणजे ब्रिटिश सरकारने पण तो लागू ठेवला असं तुम्ही म्हणताय आणि पुन्हा आता महारवतनाच्या जमिनी फक्त नावावरती राहिलेल्या आहेत। आता राज्यात अशा किती महारवतनाच्या जमिनी आहेत? माझ्या माहितीप्रमाणे एकूण 5,28,000 एकर जमिनीपैकी ही जवळजवळ 1.5 लाख एकर जमीन ही गैर हस्तांतरित झालेली आहे। म्हणजे त्या काळात लोकांना खायला नसायचं, अन्नधान्याच्या मोबदल्यात किंवा अन्य पैशाच्या मोबदल्यात ह्या जमिनी दिल्या गेल्या किंवा गैर हस्तांतरित झाल्या। आज ही शासनाकडे त्यातली 1 लाख एकर जमीन शासनाच्या ताब्यात आहे। म्हणजे ह्या जमिनी ज्या वेळेला दिल्या त्यावेळेला त्याचं टायटल होतं सरकार आणि दुसरं टायटल असायचं समस्त महार समाज। त्यामुळं त्या बाबासाहेब आंबेडकरांनी या जमिनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या करण्यासाठी एक बिल पण आणलं होतं। सतत मागणी करायचे की वतनदारी नष्ट करून हे या जमिनी त्यांच्या खाजगी मालकीच्या कराव्यात आणि मग हा 1927च्या आसपासचा काळ मागणी करत होते। परंतु बिल 1958ला वतन अबॉलिश ऍक्ट आला आणि वतन अबॉलिश ऍक्ट आल्यानंतर सगळी वतनं नष्ट झाली, तसं महारवतन पण नष्ट झालं आणि त्याच कायद्यामध्ये तरतूद करून ह्या पुन्हा रिग्रँट करून त्या कम्युनिटीला देण्याचा त्या कायद्यामध्ये 58 साली जेव्हा हा महारवतन म्हणजे वतनदारी कायदा रद्द झाला, म्हणजे वतनदारी ज्यांची होती ते रद्द झालं, त्यानंतर ती जी वतनदारीतली जमीन होती ती सरकारकडे गेली का त्या मालकाकडे गेली? नाही, त्याच्यामध्ये एक अट होती की प्रत्येक गावातल्या लोकांनी शेतसाऱ्याच्या 3 पट रक्कम भरायची आणि 3 पट रक्कम भरून आपल्या नावावर करून घ्यायची। म्हणजे गावातले लोक त्या जमिनीचे संगोपन करत होते, त्यांनी ती 3 पट रक्कम त्यावेळेस भरायची आणि ती जमीन नावावर करून घ्यायची, म्हणजे त्याचं खरेदी खत वगैरे त्यांच्या नावावर करून घ्यायचं। असे किती लोक आहेत? असे जवळजवळ 70-80% गावामध्ये म्हणजे त्याला दोन वेळा चान्स दिला। पहिला होता तो त्याला 3 पट रक्कम होती आणि मग त्याला नवी शर्त म्हणलं जायचं आणि त्याच्यानंतर पण आणि मागणी वाढत गेली, कारण लोक शहराकडे आलेले होते, वेगवेगळ्या ठिकाणी
स्थलांतरित होते त्यांना पुन्हा आणखी एक शर्त देण्यात आली की तुम्ही हे या लिमिटपर्यंत तुम्ही तुमच्या नावावर करून घ्या. अशा दोन्ही ह्याच्यामध्ये जवळजवळ 80% गावामध्ये लोकांनी आपल्या नावावरती करून घेतली. पण ज्या गावामध्ये नावावर करून घेतली नाही त्या ठिकाणी अजूनही सरकार आणि समस्त महार समाज अशाच प्रकारच्या टायटल आहेत. आणि आज जे सगळे घोटाळे होत आहेत ते या टायटलमध्ये जास्त होत आहेत. म्हणजे सरकारचं पहिलं टायटल आहे, दुसरं समस्त महार समाज आहे आणि त्याच्यामुळे या जमिनीवरती बऱ्याच लोकांचा डोळा आहे की ह्या जमिनी आपण काही हे करून आपण आपल्याकडे घेऊ शकतो. तर आत्ता आमची मागणी आहे की सरकारने ताबडतोब हे प्रत्येक गावच्या त्या समाजातल्या लोकांना त्यांचे आणेवारी निश्चित करून हिस्सेदारी निश्चित करून घ्यावी आणि त्यांच्याकडे ते जमिनी परत कराव्या. पण आता तो मूल्य भाव काय असणार आहे या जरी जमीन घ्यायचा व्यवहार संदर्भ आपण पाहिला तर आताचे जमिनीचे भाव त्या भागानुसार त्या विभागानुसार विभागलेले आहेत. त्या सिटीनुसार त्यांचे भाव ठरलेले आहेत. मग आता त्यावेळेस जेव्हा हा कायदा नष्ट झाला म्हणजे कायदा जेव्हा मागे घेण्यात आला होता वतनदारीचा आणि आता तुमची अशी मागणी आहे की ती जमीन पुन्हा त्यांना द्यावी महार वतनाच्या ते जे कोण संबंधित असतील महार लोकांना त्यांना. हे आता कसं शक्य तुम्हाला वाटतंय? कारण आत्ताची जी बाजारभाव असतील किमती असतील आणि त्यावेळेसची जी त्यांनी मोबदले दिले असतील सरकारने त्याचं काय? मग हे विक्रीचा मोबदला नव्हे, हे त्यावेळच्या रेव्हेन्यूचा म्हणजे शेतसाऱ्याच्या 3 पट रक्कम, शेतसाऱ्याच्या 13 पट रक्कम अशी भरली जायची. आज पण जो काय रेव्हेन्यू आहे ती जागा सोडताना महार वतनाची त्यावेळेस सरकारने मोबदला दिला होता का त्यांना? नाही. ज्या सरकारी प्रकल्पासाठी ज्या जागा घेतल्या त्याचा मोबदला कुठेच दिले गेलेला जिथे जे राहत होते महार वतनाच्या जमिनीवरती त्यांना मोबदला दिला गेला नाही असं तुम्ही म्हणता? नाहीये. ह्या जमिनी पाझर तलावासाठी गेल्यात, रस्त्यामध्ये गेल्यात, वेगवेगळ्या प्रकल्पासाठी गेल्यात, परंतु त्या जमिनी ज्या गेल्या त्याचा मोबदला कुठेही मिळालेला नाही. आणि आता जे आम्ही म्हणतोय त्याच्यामध्ये आणखी एक लोकांना चान्स देऊन त्याची काही शेतसाऱ्याची रक्कम जी काय आहे ती भरून लोकांच्या नावाने ते करू शकतात. पण असे आता किती केपेबल लोक आहेत? असे किती केपेबल लोक आहेत आणि याबद्दल काय रक्कम फार मोठी नाही. ज्याला आपण म्हणतो ना ही रक्कम फार मोठी नसते. फक्त त्यावेळेचं अज्ञान आणि नोकरशाही यांनी तिथपर्यंत ज्या नोटीस काढून त्यांना लोकांपर्यंत जायला पाहिजे होतं ते न गेल्यामुळे ह्या नावावर करून घेतल्या नाहीत. आता तुम्हाला वाटतं का असं शक्य होईल? कारण आताचा कायदा पाहता त्या जमिनीचे मूळ भाव जमीन कायदा पाहता प्रत्येक जमीन जी शासनाची आहे ती शासनाला अलॉट केलेली आहे. जमीन आहे त्याला जर खरेदीदार घेत असेल तर तो त्या भावाने असेल किंवा तिथल्या काही समस्या असतील हे सगळं पाहून घेतो. मग आता पुन्हा वतनदारीकडे आपण वळतोय आणि त्यांना जमीन देण्याची मागणी करतोय, हे कितपत योग्य? याच्यामध्ये आहे मी मगाशी म्हटलं की हा खरेदी आणि विक्रीचा भाग नाही. ह्या जमिनी त्याच लोकांच्या आहेत. म्हणजे ज्या कम्युनिटीला ब्रिटिश काळामध्ये जमिनी दिल्या त्या कम्युनिटीच्याच आहेत. फक्त त्या व्यक्तिगत नावावर करण्यासाठी म्हणून जी रक्कम भरावी लागते ती रक्कम भरली तर तो प्रश्न सुटतोच इझिली. एक मोठा मुद्दा मांडलेला आहे तुम्ही, पण त्याचा कुठपर्यंत पाठपुरावा करणार आणि कसं हे पॉसिबल होणार तुम्हाला वाटतं? बस एका मंत्रिमंडळाच्या एका बैठकीमध्ये हा निर्णय जर झाला की शासनाच्या ताब्यात महाराणी रामोशी वतनाच्या जमिनी आहेत त्या कम्युनिटीला परत करायच्या, तर महाराष्ट्रात अशा किती जमिनी आहेत जे आणि ते कम्युनिटी मेंबर जसं तुम्ही म्हणताय ज्यांच्या जमिनी आहेत महार वतनाचे ते असे किती संपर्कात आहेत? कोणाला माहिती आहेत अशा आपल्या जमिनी आहेत महार वतन? आहेत. प्रत्येक गावच्या लोकांना माहिती आहेत. आम्ही जे वतन जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहोत त्या सगळ्यांना माहिती आहे की जमिनी किती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्या गावचे लोक संपर्कात आहेत. ठीक आहे. म्हणजे आता ही मागणी तुम्ही करताय, आता कुठपर्यंत करणार असं आणि कशी पूर्ण ही सरकारकडेच करावी लागेल. सरकारकडे सातत्याने याचा पाठपुरावा करणं. आमचे सहकारी कांबळे साहेब हे सतत मंत्रालयात संपर्कात असतात, वेगवेगळ्या आमदारांना निवेदन देतात. कोणाला भेटले आता? ते आतापर्यंत जे सचिव स्तरावरचे लोक आहेत
या बऱ्याच लोकांना त्या प्रकारचे निवेदन दिलेले आहे. वाटतंय तुमच्या मागण्या पूर्ण होतील? वेळ लागेल. जमीन घोटाळा तुम्ही पाहताय, जमिनीचे रेट पाहताय तुम्ही, आणि आता अशी जर तुम्ही मागणी करताय, तुम्हाला वाटतंय? ऐका ना, हे काही नवीन निर्णय घेऊन जमीन अलॉट करायची आहे, सिलिंगची जमीन आहे ती द्यायची आहे, अशातला प्रकार नाही. जे आहे त्यांचं, त्या कम्युनिटीचं, तेच त्यांना द्यायचं आहे. आणि ते आता कस्टडी सरकारजवळ आहे, तर ती लोकांना द्यायची आहे. हा एवढीच मागणी आहे. महारवतनाच्या जमिनीचा संदर्भ एका बातमीमध्ये आला, त्या संदर्भातला घोटाळा समोर आला, आणि महारवतनाची किती जमिनी आहेत या सगळ्याची आता चाच पडताळणी सुरू झालेली आहे. तसंच ह्या जमिनी त्या मूळ मालकांना किंवा जे मूळ तिथले रहिवासी होते त्यांना परत द्याव्या अशी देखील मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबर यांनी केलेली आहे. मात्र आता सरकार याचा पाठपुरावा किती करते आणि हे सरकारकडे किती पाठपुरावा करते आणि यांच्या मागण्या कितपत ऐकल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य भवार, मुंबईत.